हाय फ्रेंड्स, गुड आफ्टरनून. श्री स्वामी समर्थ. आज मी चपातीसोबत खायला शेवग्याच्या शेंगांची आमटी बनवली होती आणि ही आमटी खूप छान झाली होती. शेवग्याच्या शेंगामध्ये भरपूर प्रोटीन असते, त्यामुळे मी आठवड्यातून एकदा शेवग्याच्या शेंगांची आमटी बनवतेच. मी शेवग्याच्या शेंगा घेतल्या होत्या आणि त्या चिरून कट करून बाजूला ठेवल्या होत्या. त्यानंतर मी आमटी बनवायला तुरीची डाळ घेतली होती आणि गॅसवर गरम पाणी करायला ठेवले होते. त्या गरम पाण्यात मी तुरीची डाळ धुवून शिजायला टाकली होती आणि या पाण्याला जो फेस आला होता तो फेस पण मी काढून टाकला होता. या पाण्यामध्ये मी थोडेसे तेल पण टाकले होते. त्यानंतर मी त्यामध्ये थोडीशी हळद पण टाकली होती. हळद टाकल्यानंतर त्यामध्ये मी एक टॅमॅटो चिरून टाकला होता. या पाण्यामध्ये डाळ एकदम छान शिजवून घेतली होती. डाळ शिजल्यानंतरच मी त्यामध्ये कट करून ठेवलेल्या शेवग्याच्या शेंगा शिजायला टाकल्या होत्या. हे बघा, मी शेवग्याच्या शेंगा या पाण्यामध्ये शिजायला टाकल्या आहेत. त्यानंतर शेवग्याच्या शेंगा शिजायला टाकतानाच मी यामध्ये मोठे मीठ टाकले होते, कारण जेव्हा शेवग्याच्या शेंगा शिजत असतात तेव्हाच आपण जर मीठ टाकले तर ते मीठ या शेवग्याच्या शेंगामध्ये छान मुरते आणि मग शेवग्याच्या शेंगा चवीला लागतात. ही डाळ आणि शेवग्याच्या शेंगा आधीच पाण्यामध्ये मी शिजवून घेतल्या होत्या. ही बघा, डाळ पण खूप छान शिजली आहे. तुम्ही डाळ मॅश पण करू शकता. ही बघा, शेंगा पण शिजल्या आहे या पाण्यात. डाळ आणि शेवग्याच्या शेंगा मी आधीच पाण्यामध्ये शिजवून घेतल्या आहे. आता मी फोडणीसाठी लसूण घेतला आहे आणि लसूण पण मी बारीक करून घेतला आहे आणि मी आता दुसऱ्या पातेल्यात फोडणी देण्यासाठी गॅसवर पातेले ठेवले आहे. त्यामध्ये मी फोडणीसाठी तेल टाकले आहे आणि त्या तेलामध्ये मी जिरे टाकले आहे, मोहरी पण टाकली आहे. जिरे आणि मोहरी टाकल्यानंतर त्यामध्ये मी बारीक केलेलं लसूण पण टाकलं आहे. लसूण टाकल्यानंतर त्यामध्ये मी थोडेसे खोबरे पण टाकणार आहे. खोबरे टाकल्यानंतर त्यामध्ये मी लाल तिखट चटणी टाकणार आहे. मी यामध्ये कोणताच मसाला टाकत नाही. आता मी यामध्ये थोडासा कढीपत्ता पण टाकणार आहे. कढीपत्ता टाकल्यानंतर यामध्ये मी शेवग्याच्या शेंगा आणि डाळ शिजवून घेतले होते ते पाणी यामध्ये टाकणार आहे. हे बघा, मी यामध्ये शेवग्याच्या शेंगा आणि डाळ फोडणीमध्ये टाकल्यानंतर त्यामध्ये मला पाहिजे तेवढे थोडेसे पातळ घट्ट अशी आमटी बनवण्यासाठी त्यामध्ये मी पाणी घातले आहे. मी यामध्ये मीठ घालणार नाही, कारण मी शेवग्याच्या शेंगा शिजायला टाकल्या होत्या तेव्हाच मी यामध्ये मीठ टाकले होते. हे बघा, आता या आमटीमध्ये मी थोडीशी कोथिंबीर पण टाकणार आहे. कोथिंबीर टाकल्यानंतर